पुण्यामध्ये देखील देशभरातून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येताना दिसतात। आपल्यासोबत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे पुनीत बालन आहेत। सर, काय सांगाल, आज कशा प्रकारे नियोजन केले? मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। 100% तुम्ही पाहिलं, सकाळी आगमन मिरवणुकीची सुरुवात झाली, त्याच्यानंतर बाप्पा आपल्या रत्नमलवर विराजमान झाल्यानंतर जे आध्यात्मिक व्यक्ती आहेत जया किशोरीजी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाला आहे। आणि आता आपण पाहिलं तर भाविकांची रांग जी आहे दर्शनासाठी सुरुवात झाली आहे। अनेक भाविक इथे ह्या 10 दिवसात दर्शन करतात, पण हे भाविकांनी दर्शन करताना पण त्यांना कुठलीही गैरसोय होणार नाही त्याची आम्ही काळजी घेतली आहे। नक्की तुम्ही एकंदरीत DJ मुक्त मिरवणुकीचं आवाहन केलं होतं, या आव्हानाला कसा प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल याबद्दल? नाही, DJ मुक्तचं आम्ही नक्की आवाहन केलं आहे। जे मंडळांना आम्ही आर्थिक जाहिरातच्या माध्यमातून आर्थिक हे करतो, त्याच्यातले जे DJ लावायचे त्याच्यातले 30 ते 35% मंडळ हे DJवरनं पारंपरिकवर कन्वर्ट झाले। ही सुरुवात आहे, कुठेतरी परिवर्तनाला सुरुवात यावर्षीपासून घडले। पुढच्या 5-6 वर्षात 100% मला खात्री आहे की पुण्याचा हा वैभवशाली गणेशोत्सव हा DJ मुक्त होईल। भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होत आहे, कसं नियोजन आहे यावर्षी? काय वेगळं बघायला भेटणार आहे? नाही, 10 दिवस धार्मिक परंपरा पावित्र्यला ह्या पद्धतीने 10 दिवस कार्य होईलच। वेगळं आम्ही एक आरोग्य शिबिर केलं आहे लोकांसाठी, आणि त्याच्या व्यतिरिक्त जे लोक भाविक येतील त्यांना कुठलेही त्रास होणार नाही त्याची आम्ही काळजी घेतो। तुम्ही बाप्पांचं दर्शन घेतलं, गणरायाकडे काय मागणी केली, काय सांगा? मी बाप्पांच्या चरणी एवढीच मागणी केली आहे की पूर्ण आपल्या भारत देशात वर्षभर सुख, समृद्धी आणि शांती असावी। शेवटचा प्रश्न, गणपती बाप्पांचा जल्लोष सर्वत्र साजरा होते, तुम्ही काय आवाहन कराल राज्यातील इथं या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेणाऱ्या नागरिकांना? मी फक्त आमच्या ठिकाणी नाही, पुण्यात पुणे ही गणेशोत्सवाची राजधानी आहे। अनेक भाविक वेगवेगळे गणपतीचं दर्शन करायला जातात। मी सर्वांना पहिल्यांदा शुभेच्छा दिल्या गणेशोत्सवाची, आणि दुसऱ्यांदा मी एवढंच सांगेन की जिथे जिथे जाणार तुम्ही आपल्या वस्तू आपल्या स्वतःची काळजी घ्या। महिला आणि लहान मुलं असतील त्यांना प्राधान्य द्या, एवढंच मी सगळ्या पुणेकर सर्वांना सांगेन। खूप खूप धन्यवाद सर।